नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं डायरेक्शन अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा 2025 ची प्रिलिम्स होऊन गेलेली आहे आणि तुम्ही विचार करत असाल की आम्हाला राज्यसेवा डेडिकेटली द्यायची आहे 2026 मध्ये. मग यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी गरजेची असणार आहे, एक प्लॅन गरजेचा असणार आहे. का बरं? कारण टाइम आहे ना बघा, आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे एकूण डिसेंबरपासून ते तुमच्या मे पर्यंत 6 महिने आपल्या हातामध्ये आहे. आणि या 6 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास करून आपल्याला काय करायची, आन्सर रायटिंग करायची आहे, आपल्याला करंटवर फोकस करायचा आहे. मग विदाऊट एनी प्लॅन आपण असंच हॅपॅझॅर्डली जाऊ नाही शकणार. म्हणून आपल्याला एक डेडिकेटेड प्लॅनची गरज आहे. तर तोच एक डेडिकेटेड किंवा एक आउटलाईन अशी मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी इथे आलेली आहे. आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण 2026-27 म्हणजे जी मे 2026ला 31 मे 2026ला जी प्रिलियम्स आहे त्या प्रिलियम्सला डोक्यात धरून आणि तिची येणारी अपकमिंग जी मेन्स आहे ऑक्टोबरमध्ये तिला डोक्यात धरून आपला एक स्टडी डिझाईन झाला पाहिजे, एक अभ्यास डिझाईन झाला पाहिजे. आणि तोच अभ्यास डिझाईन करून देण्यासाठी मी इथे आलेली आहे. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण 6 महिन्याचा डेडिकेटेड असा प्लॅन काय करणार आहोत, अनुभवणार आहोत किंवा आपण काय करणार आहोत, प्लॅन रेडी करून घेणार आहोत. तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या टायटलच्या अंडर डिस्कशन चालू करणार आहोत. सगळ्यांच्या भीती असतात बघा, आता डिसेंबरपासून प्रिलियम्सचा अभ्यास करायचा आहे, तर प्रिलियम्सचा अभ्यास मार्च फेब्रुवारीमध्ये करायचा आहे. मग आन्सर रायटिंग कशी इन्क्लूड करायची आहे, बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग काय असतात, ऑप्शनल कधी कव्हर करायचं आहे. कारण जेव्हा प्रिलियम्सचे फॉर्म निघतील तेव्हा त्यामध्ये तुम्हाला सांगावं लागेल की आमचा हा पर्टिक्युलर ऑप्शनल आहे. मग जेव्हा तुम्ही शुअर असाल त्या ऑप्शनलबद्दल तेव्हाच तुम्ही तिथे तो लिहिणार. मग हॅपॅझॅर्डली काही पण लिहून नाही टाकणार. म्हणजे तुमचं एक बेसिस ऑप्शनल कसा निवडावा, ऑप्शनलची स्टडी कसा करावा, ऑप्शनलचे बुक्स कोणते असतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण तुमची प्रिलियम्सचा अप्रोच कसा असणार आहे, आपण प्रिलियम्सचा स्टडी कधीपासून आयडियली स्टार्ट करायला पाहिजे, केला तरी तो कोणत्या मॅनरनी केला गेला पाहिजे. नंतर मेन्ससाठी जे काही सगळ्यात मोठं जे टास्क आहे आपल्यासाठी सध्याला, दॅट इज आन्सर रायटिंग. आता मी लिटरली सांगते, जर समजा 100 मुलं तुमची बसलेली असते एक्झामसाठी, 100 जण जर सिरियस असतील एक्झामसाठी, मी सिरियस लोकांबद्दल बोलते, त्यातले कमी 10 जण सुद्धा डेली आन्सर रायटिंग करत नाहीत. कारण आन्सर रायटिंग बोलणं आणि ते करणं, ते जे लिहिणं आहे ना, खूप मोठं टीडियस टास्क आहे. जो तो लिहितो तोच या परीक्षेमध्ये काय होतो, सफल होतो. जो लिहित नाही ना बघा, म्हणता हा ठीक आहे 10 मिनिटांनी लिहू, अर्ध्या घंट्याने लिहू, उद्या लिहू, परवा लिहू, असा तो व्यक्ती प्रोक्रॅस्टिनेट करत जातो आणि त्याच्याकडून कधी आन्सर लिहिल्याच जात नाही. मग त्यांनी प्री जरी पास केली तरी असे बरेच लोक असतात जे डायरेक्टली आन्सर एक्झाममध्ये लिहितात. मग अशा लोकांचं सक्सेसफुल होण्याचं टेंडन्सीज काय असतात, खूप कमी असतात. आपण त्यामधले नसायला पाहिजे. आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाय हँड प्रिपेअर केल्या गेल्या पाहिजे. मग मेन्समध्ये मेन्सचे स्पेसिफिक टॉपिक, ऑप्शनल आणि आन्सर रायटिंग कशी करायची, कधी करायची, कशासाठी करायची, कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपण जे काही असेल तुमची प्री आणि मेन्स या दोघांना, आता कारण 6च महिने आहेत आपल्या हातामध्ये, या दोघांना बॅलन्स करत आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. ओके, तर एक आउटलाईनवाला मी प्लॅन तुम्हाला सांगते. स्टील तुम्हाला याच्यामध्ये काही पर्सनल टच हवा असेल तर तुम्ही जो आमचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचा पर्सनलाइज प्लॅनसुद्धा आम्ही तयार करून द्यायला काय करू, नक्कीच मदत करू. आता पर्सनलाइज प्लॅन का बरं? कारण प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही नीड असते दॅट इज डिफरंट. ओके, इथे मी एक तुम्हाला जनरलाइज वे सांगेल, पण तुमची नीड मे बी डिफरंट असेल. त्या नीडनुसार गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड ऑन करता येतात किंवा सबट्रॅक्ट ऑन करता येतात डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. मग तुम्हाला एक मी आउटलाईन त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आणि स्टील तुम्हाला काही पर्सनल याच्यामध्ये प्लॅनिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण स्वतः यावर बसून आपण तुमचा प्लॅन काय करूयात, करून देऊयात. ओके, बोथ ऑनलाईन आणि ऑफलाईन मीडियममध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील. ओके, आता बघा, जी काही आपली राज्यसेवेची एक्झाम झालेली आहे, कोणती एक्झाम, राज्यसेवेची जी एक्झाम झालेली आहे आणि ती तुम्ही 2026-27ला काय करणार, देण्याचा ट्राय करणार आहात. म्हणजे 31 मेला जी प्रिलियम्स आहे आणि ऑक्टोबरमध्ये जी मेन्स आहे त्यासाठी तुम्ही प्रिपेअर करत आहात. तर ॲज अ ॲस्पिरंट तुमचा बेसिक एक गोष्टी काय असलं पाहिजे की मला एक्झामचा सिलेबस मी थरो असलो पाहिजे, माझा तो पाठ झाला पाहिजे.
मग GS1 असतो, 2 असतो, 3 असतो, 4 असतो, ऑप्शनलचे 2 पेपर असतात. GS1 मध्ये हिस्ट्री असते, जॉग्राफी असते, सोसायटी असते. GS2 मध्ये इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन असतं, गव्हर्नन्स असतं, IR असतं, सोशल जस्टिस असतं. हा जो काही सिलेबस आहे, मोठ्या हेडलाईन तर पाठ असायलाच पाहिजे. त्याच्या आतमध्ये कोणकोणते टॉपिक दिलेले आहे हे सुद्धा तुमचे पाठ असायला पाहिजे. का बरं? कारण हे जे सिलेबसचे टॉपिक असतात हेच आपल्याला मदत करतात तू अभ्यास कसा करायचा. म्हणून पहिलं तुमचे जे काही प्री रिक्विजिट असेल ते काय असणार, रटून घेणे, सिलेबस अंडरस्टँड करून घेणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप लोक मिस करतात, ते सिलेबस पाहतच नाहीत, डिरेक्टली जम्प इन करतात एक्झामिनेशनवर आणि डिरेक्टली हॅपॅझॅडली गोष्टी करतात विच रिझल्ट इन टू पंचवार्षिक योजना. तर ती आपल्याला होऊ द्यायची नाही आहे. म्हणून सिलेबस सोबत आपण थरो असलं पाहिजे. इव्हन तुम्ही सिलेबसच्या ज्या काही गोष्टी असतील आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा सिलेबस थरोली डिस्कस केलेला आहे, तिथून तुम्ही इन्साईट घेऊ शकता. ओके. त्यानंतर बघा, प्रिलियम्ससाठी स्ट्रॅटेजी ही वेगळी असणार आहे. का बरं? प्रिलियम्स ही तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन तिथे असणार आहे. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेली आहे. ते 4 ऑप्शनमधून मोस्ट अप्रोप्रिएट किंवा मोस्ट करेक्ट ऑप्शन काय करायचं आहे, चूज करायचं आहे. ओके, दॅट इज अ सिलेक्शनवाला असणार आहे तिथे. पण मेन्समध्ये तुमच्या पुढे फक्त क्वेश्चन असणार आहे, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण आन्सर लिहावं लागणार आहे. मग प्रिलियम्सची स्ट्रॅटेजी ही वेगळी असणार आहे मेन्सच्या स्ट्रॅटेजीपेक्षा. मग जेव्हा तुम्ही प्रिलियम्स मोडवर फोकस करता तेव्हा तुम्हाला प्रिलियम्सच्या पद्धतीने स्ट्रॅटेजी तयार करावी लागते. त्याचा सेपरेट व्हिडिओ जेव्हा आपण प्रीचा म्हणजे आपण 15 फेब नंतर प्रीवर फोकस करणार आहे, त्याचा एक प्री रिलेटेड सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल, त्याची काळजी करू नका. ओके, आता एक जनरल आयडिया आपण इथे बघूया. नंतर बघा, मेन्सचा अप्रोच हा पुन्हा पूर्णपणे वेगळा असणार आहे. बिकॉज इथे रिटर्न आहेत, गोष्टी लिहायच्या आहेत. आता गोष्टी जेव्हा लिहायच्या असतात तर त्या अंडरस्टँड करणे, रीड करणे, रिकॉल करणे, त्यांना रट्टा मारणे आणि नंतर त्या काय करणे, तुमच्या रिफ्लेक्ट करणे, म्हणजे ही जी RRRची प्रॅक्टिस आहे इथे खूप महत्त्वाची असते. इथे लिहिण्यावर भर द्यावा लागतो. काही फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग आपल्या पाठ झाल्या पाहिजे आणि त्यानंतरच आपण त्या लिहू शकतो. जसं की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 यांनी काय काय म्हणलं, ब्रॉडर वेनी काय काय म्हणलं ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. नॅशनल कमिशन ऑन द रिव्ह्यू ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कशासाठी येते, काय सांगते ही रिव्ह्यू कमिशन रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. सरकारी या कमिशनचे रेकमेंडेशन काय आहेत ते ओळखायचे नाही, ते तुम्हाला लिहायचे आहेत. सो इथे ना थोडासा एक वेगळा कस लागतो आणि तो वेगळा कस आपण इथे तुमच्याकडून तयार करून घेऊया, त्याची काळजी करू नका. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की तुमची जी काही बेसिक रिक्वायरमेंट आहे दॅट इज सिलेबस, हा तुम्हाला तुमच्या एनडी रटावा लागेल. त्यासाठी आपण ऑब्वियसली हेल्प केलेली आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पाहू शकता. यू विल गेट द थरो अंडरस्टँडिंग ऑफ द सिलेबस. त्यानंतर प्रिलियमची स्ट्रॅटेजी ही प्रिलियमच्या वेळी पाहू, मेन्सची स्ट्रॅटेजी आपण एक मेन्सच्या टायमाला पाहू. की तुम्हाला आता एक आउटलाईन मी देण्याचा इथे प्रयत्न करते. मिक्सअप नाही करायच्यात गोष्टी. येस, प्रिलियम्स मेन्समध्ये हेल्प करते, मेन्स प्रिलियम्समध्ये हेल्प करते, पण ते हेल्पच करतात, त्यांचे अप्रोच वेगवेगळे आहेत. मग तुम्ही काय म्हणतात, प्रिलियम्सचा अभ्यास प्रिलियम्सच्या महिनाभर आधी मेन्सचा अभ्यास सोडून द्यायला पाहिजे, कारण अप्रोच वेगळा आहे. त्या ब्रेनला सवय पण लागली पाहिजे आणि ब्रेनला सवय लागण्यासाठी कमीत कमी 21 दिवस लागतात. ओके, कुठली एखादी नवीन आदत जर तुम्हाला लावून घ्यायची असेल तर इट टेक्स 21 डेज, किंवा एखादी काय म्हणतात खराब आदत तुम्हाला सोडून घ्यायची असेल तरी सुद्धा 21 दिवस लागतात. मग ही जी स्ट्रॅटेजी असते ब्रेनला ट्रेन करण्याची, ही प्रिलियम्सच्या 2 दिवस आधी नाही होणार आहे, मेन्सच्या 2 दिवस आधी नाही होणार. याला रिगरस ट्रेनिंग लागणार आहे, आपल्या ब्रेनला एक डिसिप्लिन लागणार आहे. म्हणून या स्ट्रॅटेजी काय असतात, वेगवेगळ्या असतात. आय होप क्लिअर झालं असेल. आता चला पुढे. आता बघा, जो काही हा जो प्लॅन आहे मी हा 2 फेजमध्ये, ॲक्च्युली 3 फेजमध्ये डिवाइड केलेला आहे. यामधली जी फेज 1 आहे ही तुमची स्टार्ट होते डिसेंबर, जानेवारी आणि 15 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे 2.5 महिन्याचा जो टाईम आहे हा फेज 1चा टाईम आहे. किती? 2.5 मंथ तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि या 2.5 मंथमध्ये काय आहे तुमचा एक ही फेज 1 आहे. काय आहे? फेज 1 आहे. आता या फेज 1 मध्ये काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही जर समजा कोणाला विचारायला गेले तर लोक काय करतील, एक प्रिलियम झाली ती पास हो किंवा नापास हो. जनरली आता 2026-27 साठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, विश शोज तुम्ही एक तर नवे विद्यार्थी आहात किंवा तुमचा या प्रिलियमला स्कोर चांगला नाही आला. ह्या 2च कॅटेगरी आहेत. आता ह्या 2 कॅटेगरी जरी असल्या, तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी एक वेगळ्या गोष्टी तयार होतील आणि तुम्ही जुने असाल म्हणजे तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी वाचून ठेवलेलं आहे, सायन्स वाचून ठेवलेलं आहे आणि आता पुन्हा ते वाचणं काय म्हणजे तुमचं एक बेनिफिशियल पण नाही आहे आणि तुम्ही पुन्हा ते वाचणं, नेक्स्ट प्रीसाठी तयार होणं
आणि नंतर नेक्स्ट मेन्स आल्यावर प्री पास झाल्यावर मग ते काय करणार 3 महिन्यामध्ये, तर हा काय एक खूप मोठं तुमच्यावर डिझास्टर आल्यासारखं होईल. म्हणून ते अवॉइड करण्यासाठी ही जी फेज 1 आहे बघा, याच्यामध्ये 2.5 महिन्याचा कालावधी आहे. या फेज 1 मध्ये आपल्याला काय करायचंय, थोडंसं ॲनालिटिकली जायचंय, थोडंसं मेन्स रिलेटेड प्रिपेअर करायचंय. कसं करायचं काय करायचं मी समजून सांगते. नंतर आहे बघा फेज 2. ओके, हा तुमचा पूर्णतः प्रिलियम फोकस मोड असेल, कारण प्रिलियम आपली 31 मेला आहे. डी डे आपला कितीला आहे, 31 मेला आहे. ओके, डी डेट कितीला आहे आपली, 31 मेला आहे. मी ही जी फेज 2 असेल बघा, ही पूर्णतः डेडिकेटेड असेल तुमच्या कशासाठी, प्रिलियम्ससाठी. कारण प्रिलियम्स पण तेवढीच महत्त्वाची आहे. जोपर्यंत प्रिलियम्स पास करणार नाही तोपर्यंत मेन्स लिहायला भेटणार नाही. मग फक्त मेन्स 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 करून पण उड्या मारता येणार नाहीत, किंवा फक्त प्रिलियम्स करून पण आपल्याला रँक मिळणार नाही. मग दोघांना बॅलन्स करण्याचं काम करावं लागणार आहे. फेज 2 मध्ये आपला फेज 2 चालू होतो तुमचा 15 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे 3.5 महिने आपल्याला प्रिलियम्सला द्यावे लागतील. किती काही 30 मार्क खान असला, किती काही असला, त्यांनी ॲटलिस्ट 2 ते 2.5 महिने प्रिलियम्सला द्यायलाच पाहिजे. जो कोणी देत नसेल तो डिझास्टर करतोय. तुम्ही किती काही मेन्स लिहून या, किती काही करून या, पण प्रिलियम्सला एक त्याचा ड्यू टाइम द्या. एखाद्याचा ॲप्टिट्यूड खूपच डेव्हलप झालेला आहे, तो व्यक्ती सुद्धा महिनाभर त्यांनी द्यायलाच पाहिजे. पण आपल्यासारखे नवे विद्यार्थी जे नव्याने याच्यात उतरतात त्यांनी कमीत कमी 3 ते 3.5 महिने याला द्यायलाच पाहिजे. कारण प्रीच पास नाही झाले तर मेन्स कशी लिहिणार. म्हणून हा जो सेकंड फेज आहे, दिस फेज इज डेडिकेटेड टू प्रिलियम्स, जी की आपली 31 मेला होणार आहे. ओके, आता बघा पहिल्या फेजसाठी आपण बातचीत करूयात. म्हणजे आता हे डिसेंबर, जानेवारी आणि 15 फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे इकडे मेजर टास्क आहे. ते म्हणजे आपण मेन्सवर फोकस करणार आहोत. आपण मेन्सचे काही टॉपिक याच्यामध्ये उचलणार आहोत, त्याची आन्सर रायटिंग करणार आहोत, त्याच्या बेसिक गोष्टी समजून घेणार आहोत. इन शॉर्ट आपण नवीन सब्जेक्ट याच्यामध्ये शिकणार आहोत, जे की मेन्सला ओरिएंटेड आहेत, जे की मेन्स रिलेटेड आहेत. या 2.5 महिन्यामध्ये तेच करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. ऑप्शनल प्रिपेअर करून ठेवायचा, इथिक्स प्रिपेअर करून ठेवायचा, एसएची बेसिक अंडरस्टँडिंग करून ठेवायची. काही मेन्स रिलेटेड जे टॉपिक आहेत ते आपले झाले पाहिजे. म्हणजे या 2.5 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जीएस आणि ऑप्शनल यांची बॅलन्सिंग करायची आहे. मग जर सकाळी समजा तुम्ही 5 वाजता उठत असाल, 6 वाजता अभ्यासाला बसत असाल, तर तुम्ही संध्याकाळी समजा 6, 7, 8 वाजेपर्यंत अभ्यास करत असाल, तर अर्धा दिवस ऑप्शनलला द्यायचा, अर्धा दिवस जीएसला द्यायचा. याची बॅलन्सिंग करणं काय खूप महत्त्वाचं आहे. मग पहिलं टास्क आहे फेज 1 मध्ये, आणि दॅट टास्क इज द तुमचं ऑप्शनल आणि जीएसची बॅलन्सिंग करणं. तर या फेज 1 मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, फेज 1 साठी काय काय आपला अप्रोच असणार आहे, तो अप्रोच असा असणार आहे की आपल्याला मेन्स फोकस करायची आहे या पहिल्या फेज 1 मध्ये. म्हणजे कोणकोणत्या महिन्यामध्ये, डिसेंबर, तुमचा जानेवारी आणि 15 फेब्रुवारी. ओके, काही लोक फेब एंड पर्यंत पण करू शकतात, डिपेंडिंग अपॉन त्यांची कॅपॅसिटी. ओके, फेब एंड पर्यंत जरी काही केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे या 3 महिन्यामध्ये आपल्याला आपली मेन्स काय करून ठेवायची, रेडी करून ठेवायची. आणि त्या मेन्समध्ये पण कुठले सब्जेक्ट रेडी करून ठेवायचे, एक तर तुमचा मेजर सब्जेक्ट दॅट इज 500 मार्काचा ऑप्शनल. दोन्हीही पेपर 1 आणि पेपर 2 आपले इथे रेडी झाले पाहिजे. आपल्यावर त्याच्यावर कॉन्फिडन्स आला पाहिजे. हा, उद्या जरी पेपर दिला तरी मी 500 पैकी 250 मार्क तरी स्कोर करू शकतो दोन्ही पेपर मिळून. आता बघा तुम्ही थोडंसं मार्केटमध्ये फिरत, लोक 350 मार्क म्हणतात. ऍक्च्युली ऑप्शनलमध्ये 350 मार्क कुणाला पडत नाहीत. मध्ये UPSC का असे ना, हा 300 प्लस तुम्ही म्हणू शकता. 300 प्लस मार्क आणणं इज द गुड आयडिया. 350 आणि 450 प्लस मार्क येत नाहीत त्या लोकांच्या क्लिकबेट व्हिडिओच्या नादामध्ये पडू नका. रियालिटी समजून घ्या. जर तुम्ही आज पेपर दिला आणि तुमचं ऑप्शनल वेल प्रिपेअर्ड असेल आणि तुम्ही 250 पेक्षा जास्त स्कोर करू शकत असाल, तर तुम्ही एका गुड पोझिशनला आहे. मॅथ्स ऑप्शनलमध्ये देखील तुमचे 350 प्लस पडत नाहीत. 300 प्लस इज द गुड आकडा आणि त्यालाच धरून चालायचं. लोक 350 प्लस म्हणतात, कसे म्हणतात मला नाही माहिती त्यांच्या मागे काय आयडिओलॉजी आहे, पण दॅट इज नॉट ह्युमनली पॉसिबल. कारण तो ऑप्शनल असतो, त्याला आधीच PhD लेवलचा अभ्यास करायला लागतो. त्यात तुम्ही 350 प्लस म्हणतायत म्हणजे कुठेतरी बोलवण्याचं काम आहे. तर त्या क्लिकबेटच्या नादामध्ये पडू नका. आज जर तुम्ही ऑप्शनल प्रिपेअर केला आणि बाय द एंड ऑफ फेब्रुवारी जर तुम्ही 250 मार्क स्कोर करू शकत असाल, तर तुम्ही एका चांगल्या पोझिशनमध्ये आहे. मग पुढे काय करायचं, आपल्याला जेव्हा मेन्स येईल तेव्हा फक्त 50 मार्काची एक डेडिकेटेड तयारी करायची आहे, जे की इझी टास्क असेल.
ओके, पहिलं काय आहे या फेज 1 मध्ये आपला ऑप्शनल पूर्णतः कंप्लीट झालेला पाहिजे. नंतर बघा एक इथिक्स सारखा नवा सब्जेक्ट हा देखील आपला कंप्लीट झाला पाहिजे. 250 मार्काला इथिक्स येतं, काही नाही, एक तर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग घ्यायची आहे, गोष्टी काही तुमच्या काय म्हणतात अंडरस्टँड करायच्या आहेत आणि देन काय करायचं आहे त्यावरची क्वेश्चन आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. खूप चांगला स्कोरिंग सब्जेक्ट आहे, 160च्या आसपास सुद्धा मार्क पडतात. ॲव्हरेज मार्क इथिक्समध्ये 125 130 पडतात. ओके, एक चांगल्या पोझिशनवर आपल्याला तो नेऊन ठेवतो, म्हणून हा सुद्धा एक प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे. आणि पुन्हा काय एक नवीन आहे, इंटरेस्टिंग आहे, खूप काही नवीन गोष्टी आपण इथे शिकतोय. कधी तुमचं काय म्हणतात रिलेटेड टू थ्योरी पार्ट आहे, तर कधी ॲप्लिकेशन पार्ट आहे, म्हणजे बोर होत नाही इन शॉर्ट इथिक्स वाचताना. म्हणून इथिक्स आपला इथे प्रिपेअर झाला पाहिजे. आणि त्यासोबतच जीएसचे काही स्मॉल सब्जेक्ट असतात बघा, कोणकोणते असतात ते आपण पुढे पाहूयात, ते सुद्धा तुमचे इथे प्रिपेअर झाला पाहिजे. म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत तुमचं 500, तुमचं काय म्हणतात 250. ओके, सोशल जस्टिस इकडे घेऊयात आपण. जे स्मॉल सब्जेक्ट असतात ते तुमचे किती मार्काचे असतात, दिसतंय का नाही दिसत? काही तुमचे स्मॉल सब्जेक्ट असतात बघा, जसं की सोसायटी असेल अराउंड 70 मार्काला. ओके, गव्हर्नन्स असेल अराउंड, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस असेल दोघे मिळून तुमचे 70-80 मार्काला येते. ओके, नंतर तुम्ही GS3 मध्ये आला की इंटरनल सिक्युरिटी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, पुन्हा एकदा 70 मार्काला तुमचं 70 ते 80 मार्काला येतं. म्हणजे जर 8 1 8 8 2 16 8 3 24 म्हणजे 240 मार्क हे सुद्धा तुमचे काय होतात सिक्युअर होतात. म्हणजे या 3 महिन्यामध्ये आपल्याला किती मार्काची तयारी करायची आहे, तर 500 मार्काचं ऑप्शनल प्लस तुमचं काय म्हणतात 250 मार्काचं इथिक्स, आणि ह्याला आपण ॲव्हरेज पकडूयात 250 मार्काचं तुमचं काय होईल एक हे जीएसचे छोटे छोटे सब्जेक्ट. म्हणजे या 3 महिन्यामध्ये आपली 1000 मार्काची तयारी झाली पाहिजे, आपली 1000 मार्काची तयारी झाली पाहिजे. आणि या 1000 मार्कामध्ये जर कोणी आपल्याला म्हणलं तर ॲटलिस्ट या 1000 मार्कामध्ये जर आपल्याला कोणी म्हणलं की तुम्ही किती स्कोअर करू शकता, तर आपण ॲटलिस्ट 700+ मार्क स्कोअर करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आपल्याला आला पाहिजे. ओके, 700 650+ मार्क आपण स्कोअर करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आपल्याला आला पाहिजे. म्हणजे ऑलमोस्ट तुमचं बर्डन अर्ध होतं बघा. म्हणून म्हणते हे जे 3 महिने आहेत, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, हे खूप क्रुशियल आहेत. 1000 मार्काची तयारी याच्यामध्ये होते आणि मेजर चंक तुमच्या सिलेबसचा काय होतो कव्हर होतो. मग आता कसं कसं जायचं त्या स्पेसिफिक गोष्टी आपण काय करूया तिथे पाहूया. ओके, पहिल्यांदा तुम्ही तुमचा ऑप्शनल तयार करून ठेवला पाहिजे. ऑप्शनलमध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजे, एक तर तुमचा सिलेबस पूर्णतः तुमचा तुम्ही कंप्लीट केला पाहिजे. जे काही लेक्चर्स असतील, व्हिडिओ लेक्चर, जर तुम्ही एखादा कोर्स बाय परचेस केला असेल तर स्वतः जर तुम्ही रीड करत असाल तर सिलेबसचा इच अँड एव्हरी पॉईंट तुमचा काय असला पाहिजे प्रिपेअर केला गेला पाहिजे. ओके, त्याच्यावरचे जे UPSCचे जे PYQ आहेत ते तुमचे एक नजरेखालून गेले पाहिजे. ओके, याचे आन्सर रायटिंग तुम्ही केली पाहिजे. आता तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाही बघा, आपण काही लहान लेकरू नाही, ॲटलिस्ट तुम्ही प्रिपरेशन करताय म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्हाला तुमच्यासाठी काय वाईट काय चांगलं हे कळतं. मग तुमच्या हातात कुणी पेन आणि वही देणार नाहीये, ते तुम्हाला करावं लागेल. तुमचा सिलेबस तुम्हाला कव्हर करावा लागेल, कारण उद्या तुम्ही जिल्हा चालवणार आहात, तर ती तुमची जबाबदारी असतं. म्हणून तुमचा सिलेबस इथे प्रिपेअर झाला पाहिजे, त्याच्यावरचे PYQ प्रिपेअर झाले पाहिजे, आन्सर रायटिंग प्रिपेअर झाल्या पाहिजे. सोबत तुम्ही इथे काही टेस्ट सुद्धा द्यायला पाहिजे. तुमचं इव्हॅल्युएशन सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुमचं काय इव्हॅल्युएशन देखील तेवढंच गरजेचं आहे. जर इव्हॅल्युएशन होत नसेल तर मग प्रॉब्लेम येईल. म्हणजे तुम्ही टेस्ट दिल्या पाहिजे, तुम्ही PYQ पाहिले पाहिजे, आणि ह्या टेस्ट आणि PYQचं काय झालं पाहिजे प्रॉपर इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. तुमच्या नजरेपुढं तुम्ही काय लिहिताय हे समजलं पाहिजे, तुम्ही काय लिहिताय, तुम्ही काय लिहायला पाहिजे, या 2 गोष्टींमधला फरक तुम्हाला दाखवण्यात आला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या चुका कोणी तुम्हाला दाखवणार नाही तोपर्यंत तिथे इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणि दिस एक्झाम इज ऑल अबाउट इम्प्रूव्हमेंट. तुम्ही नाही केली इम्प्रूव्हमेंट तर दुसरा तिसरा कोणीतरी करेल, त्यांनी नाही केली तर चौथा करेल, पण कुणी ना कुणी त्या पर्टिक्युलर जागेवर जाणार आहे. जर तुम्ही काय म्हणतात तेवढे डेडिकेटेड असाल तर तेवढ्या डेडिकेटली तुम्हाला हे कामं करावे लागतील, कारण समोरचा व्यक्ती तेवढी मेहनत करत आहेत. तर आपल्याला त्या मेहनत करणाऱ्या व्यक्तीला हरवायचं आहे. त्याच्यापेक्षा 2 गोष्टी आपल्याला चांगल्या लिहिता आल्या पाहिजे, चांगल्या सांगता आल्या पाहिजे, म्हणून ही सगळी मेहनत तुम्हाला करावी लागेल.
म्हणून फेब्रुवारी एंडपर्यंत ऑप्शनल चारही बाजूंनी रेडी झाला पाहिजे. कोणत्याही हालतीत 250 पैकी 250 पेक्षा जास्त मार्क सिक्युअर करण्याची तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याकडे एक सोशलॉजी ऑप्शनल आहे, बोथ इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये आहे. इंग्लिश मी घेते, सर मराठी मीडियममध्ये घेतात. इंग्लिशच्या बॅचमध्ये पूर्णतः इंग्लिश वापरल्या जाते. इव्हन डिस्कशनचा जो मोड आहे हा पण इंग्लिश आहे. इथे इंग्लिशच शिकवल्या जातं, इंग्लिशच्या व्यतिरिक्त मराठी घुसडल्या जात नाही. आणि सिमिलरली मराठीचे जे सोशलॉजी लेक्चर्स आहेत ते प्रॉपर मराठी भाषेतून होतात. प्रॉपर समाजशास्त्राचे मराठी भाषेचे कीवर्ड त्याच्यामध्ये टाकले जातात. तिथे कुठल्याही प्रकारची इंग्लिश यूज होत नाही. म्हणून हे पर्टिक्युलर ऑप्शनल आपल्याकडे आहे. तर तुम्हाला जर हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही डिरेक्टली याच्यावर फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. जी काही मदत तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही इथे आहोत. याची काळजी तुम्ही करायची नाहीये. म्हणून जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या पर्टिक्युलर नंबरवर फोन करू शकता. तुम्ही काय करू शकता, माहिती घेऊ शकता. ओके. नंतर बघा इथिक्स. ओके, इथिक्स अगेन 250 मार्काला येतो बघा. आणि किती इम्पॉर्टंट आहेत मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ओके, याच्यामध्ये वाचणं खूप थोडंसं आहे. त्याचं ॲप्लिकेशन ऑफ द नॉलेज याला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करणे, इथिक्सच्या कॉन्सेप्ट समजून घेणे. व्हॅल्यूज काय असतात, मूल्य काय असतात, नीतिशास्त्र काय असते, अभियोग्यता काय असते, याचे जे डेफिनेशन आहे, त्याचे एक्झाम्पल आहेत ते रेडी करून ठेवणे. प्रत्येक सिलेबसच्या प्रत्येक की पॉईंटची डेफिनेशन तुमच्याकडे असली पाहिजे. त्या की पॉईंटच्या रिलेटेड कमीत कमी 4 उदाहरणं तुमच्याकडे असली पाहिजे. उदाहरणं, एक्झाम्पल इथिक्समध्ये खूप महत्त्वाची असतात. हे उदाहरणं सगळे पर्सनल लाईफमधूनच द्यायचे नाही. काही पर्सनल लाईफचे पाहिजे, काही तुमच्या प्रोफेशनल लाईफचे पाहिजे, काही माझे महान नेते होऊन गेले त्यांचे एक्झाम्पल पाहिजे, काही एक्झाम्पल तुमच्या स्वतःच्या लेवलवर पाहिजे, काही एक्झाम्पल महाराष्ट्राच्या लेवलवर पाहिजे, काही देशाच्या लेवलवर पाहिजे आणि काही आंतरराष्ट्रीय लेवलवर पाहिजे. ही सगळी जे एक्झाम्पल कॉन्सेप्टचं जे मिक्सअप आहे ते तुमच्या नोट्समध्ये असायला पाहिजे आणि तुमची कॉन्सेप्ट काय क्लिअर असायला पाहिजे. त्यानंतर काय, अंडरस्टँडिंग, सब्जेक्टची अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. तुम्हाला तो समजला पाहिजे. हा बाबा ठीक आहे, मार्क्सिस्ट थेरी आहे आपल्या सोशलॉजीमध्ये, ती काय सांगते, फेमिनिस्टच्या रिलेटेड काय गोष्टी आहेत, तुमचं काय म्हणतात प्लुटोचा समम बोनस काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि जोपर्यंत माहीत नाही आहेत तोपर्यंत गोष्टी इझी होणार नाही. भावनिक बुद्ध्यांक काय आहे, व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स, त्यासाठी कुठला थिंकर तुमचा येऊन गेलेला आहे, त्या थिंकरनी काय सांगितलं, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. खूप असं रोमॅन्टिक लिहिल्याने पण मार्क पडत नाहीत आणि खूप फॅक्च्युअल लिहिल्याने पण मार्क पडत नाहीत. दोघांचं मिक्सअप लागतं आणि ते मिक्सअप आपल्याला इथिक्समध्ये करणं खूप गरजेचं आहे. पण कधी होणार आहे ते, सब्जेक्ट अंडरस्टँड झाल्यानंतरच, त्याच्या आधी नाही. नंतर काय, इथे आन्सर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथिक्सचे उत्तर लिहिण्याची ही पद्धत वेगळी आहे हिस्ट्रीपेक्षा. इथिक्सची उत्तर लिहिण्याची पद्धत वेगळी आहे ऑप्शनलपेक्षा. म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक आन्सर रायटिंग काय इथे तुम्हाला करावी लागेल. त्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला काही मदत लागत असेल तर आय एम हिअर फॉर दॅट. तुम्ही त्या पर्टिक्युलर नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या इथे घेणार आहोत, काळजी करू नका. इव्हन आपण सेपरेट इथिक्सची बॅचसुद्धा आहे आपली. जर तुम्हाला परचेस करायची असेल, एवढ्या सगळ्या झंझटी स्वतः करण्यापेक्षा सगळं एका ठिकाणी मिळवायचं असेल तर तेही आपण इथे केलेलं आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट अँड यू कॅन गेट दॅट पर्टिक्युलर बॅच. ओके. नंतर बघा, आन्सर रायटिंगची हॅबिट तुम्हाला फॉर्म करावी लागेल, सवय पाडावी लागेल. विदाऊट सवय पाडता सगळ्या गोष्टी होणार नाहीयेत. हॅबिट फॉर्मेशन आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, कुठलीही नवीन सवय लावण्यासाठी 21 दिवस लागतात. 21 दिवस लागल्यानंतर ती आपोआप आपला डेली एक रुटीन बनून जाते. तसंच आन्सर रायटिंगची सुद्धा तुम्हाला एक डेली रुटीन करावा लागेल. तुमच्या रुटीनचा तो एक भाग आहे असं सांगावं लागेल. हा मग उद्या लिहितो, परवा लिहितो, पुढच्या आठवड्यात लिहितो, पुढच्या महिन्यात लिहितो आणि असं करत करत डायरेक्ट एक्झाममध्येच लिहिण्याची वेळ आपल्यावर यायला नको. कारण याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट लागतं. आपण जेव्हा मनामध्ये म्हणतो तेव्हा आपल्याला वाटतं हा मी हा पॉईंट लिहिल, हा पॉईंट लिहिल, हा पॉईंट लिहिल, पण ॲक्च्युअल पेपरवर लिहायला गेलं की ते पॉईंट येत नाहीत. मग पॉईंट जनरेट कसे करायचे, त्यामध्ये तुमच्या केस कशाच इन्व्हॉल्व करायच्या, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता विदाऊट प्रॅक्टिस होत नाहीत. ती प्रॅक्टिस असण्यासाठी आन्सर रायटिंगची तुम्हाला हॅबिट फॉर्म करावी लागेल, एक सवय लावावी लागेल. का बरं ती सवय लावायची आपल्याला, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाऊट प्रॅक्टिस आपल्याला ते परफेक्शन येणार नाही. आणि वन मोर थिंग, जर तुम्ही म्हटले की मी एक परफेक्ट आन्सर लिहिल, जेव्हा मला सगळ्या कॉन्सेप्ट समजतील त्यानंतरच मी माझं पहिलं उत्तर लिहिल, तर तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला आयुष्यभर पण समजणार नाहीत आणि तुमचं पहिलं उत्तर तुम्ही आयुष्यभर पण लिहिणार नाहीये.
मग जेवढं येतं त्याच्या बेसिसवर लिहायला स्टार्ट करा, जेणेकरून काय होईल, एक तर त्याचं काय म्हणतात ते सगळे जमा करणे, गोष्टी कंपाईल करणे आणि पेपरवर उतरवणे चालू होईल. यासाठी अजून एक गोष्ट आहे, ज्या तुम्ही नोट्स बनवताना त्या सुद्धा रिटर्न फॉर्मॅटमध्ये बनवल्या ना की गोष्टी आपोआप तुमच्या काय होतात, एक सिंक्रोनाइज व्हायला लागतात. मग तिथून आपण सुरुवात करू शकतो की फक्त वाचायचंच नाही, वाचून लिहून वाचायचं, जेणेकरून काय होईल, एक ते हॅबिट फॉर्मेशनला मदत होईल. का बरं? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, प्रॅक्टिसनेच तुम्ही परफेक्ट होणार आहात. एक परफेक्ट आन्सर लिहायचं आहे म्हणून खूप सारा कोडा कबाडा वाचणं इज नॉट अ गुड थिंग. नंतर बघा, कुठले आपण काही स्मॉल सब्जेक्ट आपण प्रेफर केले पाहिजे या 3 महिन्यामध्ये. तर पहिला स्मॉल सब्जेक्ट आहे बघा सोसायटी, भारतीय समाज. यावर तुम्ही लक्ष देऊ शकता किंवा हा तुम्ही काय करू शकता, तुम्ही इथे वाचणं किंवा लिहिणं चालू करू शकता. भारतीय समाज हा तुम्ही एक उचलायला पाहिजे. नंतर कुठला तुमचा छोटा सब्जेक्ट आहे, तर छोटा सब्जेक्ट नंतर तुमचा GS2 मध्ये येतो प्रशासन. यावर सुद्धा तुम्ही एक स्मॉल सब्जेक्ट म्हणून अतिशय 50-60 पानाच्या नोट्स असतात, तेवढ्या वाचल्या, त्याची आन्सर रायटिंग केली की यू आर गुड टू गो. तुम्ही हा गव्हर्नन्सवाला टॉपिक सुद्धा या 3 महिन्यामध्ये कव्हर करून ठेवायला पाहिजे. नंतर GST मध्ये सोशल जस्टिस, सामाजिक न्याय हा टॉपिक असतो. खूप जास्त करंट रिलेटेड टॉपिक आहे, पण हा सुद्धा तुम्ही इथेच कव्हर करायला पाहिजे, कारण या 3 महिन्यामध्ये कव्हर केल्याने तुमचा एक चंक ऑफ सिलेबस काय होईल, कव्हर होईल. ओके, त्यानंतर काय करायला पाहिजे, तुम्ही GS3 मध्ये पुन्हा एकदा छोटे छोटे जे सब्जेक्ट असेल, जसे की अंतर्गत सुरक्षा असेल, इंटरनल सिक्युरिटी असेल, दरवर्षी 50 मार्काला प्रश्न येतात, फिक्स प्रश्न आहे, याच टॉपिकवरून पडतात. 4-5 थीम दिलेल्या आहेत सिलेबसमध्ये, तेवढे 4-5 थीम केले, त्याच्यावरची आन्सर लिहिले की तुमचा तो टॉपिक समाप्त होतो. 4-5 दिवसामध्ये इंटरनल सिक्युरिटी खतम होतं आणि ते व्हायलाच पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही एक डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, पुन्हा एकदा छोटंसं 2-4-5 आपत्ती आहेत आपल्याकडे आणि एक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे 2005चा. एवढ्या गोष्टी केल्या आणि 4-5 डिझास्टर केले की डिझास्टर मॅनेजमेंट आपला ओव्हर होतो. पुन्हा 25 मार्क आपल्या इथे सिक्युअर केल्या जातात. एक 10 मार्काला प्रश्न पडतो, एक 15 मार्काला प्रश्न पडतो, 25 मार्क आपल्या इथे सिक्युअर केल्या जातात. त्यानंतर बघा एन्व्हायरमेंट. ओके, आता जो एन्व्हायरमेंट आहे बघा, हा ना तुम्ही मेन्स पर्स्पेक्टिव्हने इथे कव्हर करायला पाहिजे. म्हणजे क्लायमेट चेंज कशामुळे होत आहे, त्याचे कॉजेस काय, त्याचे परिणाम काय, मेन्स पर्स्पेक्टिव्हने इथे तुम्ही करू शकता. बायोडायव्हर्सिटीवर क्लायमेट चेंजचा कसा इम्पॅक्ट पडतोय, ह्या सगळ्या ज्या मेन्स स्पेसिफिक गोष्टी आहेत तुम्ही इथे करू शकता. ओके, किंवा हा जो पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे ना, हा 15 फेब्रुवारी नंतर उचला. हा तुम्हाला एक लिंक इस्टॅब्लिश करायला पण मदत करेल, प्री आणि मेन्स मधली. मग तिथे तुम्ही 15 फेब्रुवारी नंतर हा सब्जेक्ट उचलला की हा तुम्हाला डायरेक्ट मेन्स पासून शिफ्टही नाही करणार आणि डायरेक्ट प्री मध्ये एंट्री नाही मारणार. एक ब्रिजिंग सब्जेक्ट म्हणून तो तुमचा काम करेल आणि तिथे तुम्ही त्याचा यूज करू शकता. सेम तुम्ही त्या 15 दिवसामध्ये सायन्स टेक्नॉलॉजी सुद्धा वापरू शकता ॲज अ ब्रिजिंग सब्जेक्ट. मी इथे एन्व्हायरमेंट लिहिलेला आहे. जर तुम्हाला इथे सायन्स टेक्नॉलॉजी ब्रिजिंग सब्जेक्ट म्हणून लिहायचं असेल तर तुम्ही तोही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. का बरं? एक प्रिलिम्स आणि मेन्स मधला जो ब्रिज एकदम माणसाला एकदम असं इनर्शिया असतो बघा गोष्टींचा, आपण डायरेक्ट या ठिकाणून या ठिकाणी नाही जाऊ शकत. एक प्रोसेस असते, एक स्लोप असतो, तो आपल्याला आपल्याला ब्रिज करावा लागतो. तर एन्व्हायरमेंटला तुम्ही ॲज अ ब्रिज म्हणून वापरू शकता किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीला तुम्ही ॲज अ ब्रिज म्हणून वापरू शकता. पण हे जे सब्जेक्ट तुम्हाला सांगितले छोटे छोटे, हे आपले फेबपर्यंत झालेच पाहिजे, कारण जर ते एक ॲडव्हान्टेज असेल तरच आपण त्या मेन्समध्ये चांगल्या पद्धतीने काय एक क्वालिफाय करू शकू, चांगल्या पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यू कॉल येईल, नाही तर मग प्रॉब्लेम होतात बघा. नंतर आहे बघा तुमचं, आता बघा इथे एक फ्रेमवर्क आपण तयार केलेला आहे. त्या फ्रेमवर्कचं नाव आहे RUWR. RUWR. जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात बघा, तेव्हा काय करायचंय, रीड करायचंय. तर जर तुम्ही एखादा कोर्स लावलेला असेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहायचा आहे, लेक्चर अटेंड करायचा आहे. ओके, ते लेक्चर अटेंड करताना अंडरस्टँड करायचंय. अंडरस्टँड कधी होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या नोट्स तयार कराल, स्वतःच्या नोट्स स्वतः जेव्हा तयार कराल तेव्हा तुम्ही काय कराल, अंडरस्टँड कराल. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवणार नाहीत तोपर्यंत गोष्टी अंडरस्टँड होणार नाहीत. म्हणून व्हिडिओ पाहतानाच नोट्स काय करा, स्क्रिबल डाऊन करा. स्वतःच्या नोट्स बनवणं खूप मस्ट आहे सक्सेसफुल होण्यासाठी. जो कुणी आतापर्यंत सक्सेसफुल झालाय त्यांनी स्वतःच्या नोट्स बनवलेल्या आहेत. तर तुमच्या स्वतःची संपत्ती असते, ती दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची नसते. म्हणून आपल्या नोट्स कोणाला समजणारही नाहीत आणि त्या आपल्या हिशोबाने असतात. म्हणून रीड केल्यानंतर किंवा तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची अंडरस्टँडिंग करणे, आणि ही अंडरस्टँडिंग नोट मेकिंगच्या फॉर्मॅटमध्ये असते आणि ती खूप गरजेची आहे. कारण नोट मेकिंग ही इनिशियल स्टेज आहे आन्सर रायटिंगची. तिथेच तुम्ही काय करताय, एका रॉ फॉर्ममध्ये आन्सर लिहिताय, माहिती गोळा करताय. ते झाल्यानंतर त्या टॉपिकवर जेवढे केवढे PYQ आलेले आहेत UPSCचे ऑब्विसली, आणि जेवढे प्रोबॅबल प्रश्न बनू शकतात ते सगळे प्रश्न तुम्ही काय करा, राईट करा, लिहून पहा.
यासाठी तुम्ही डिफरंट टूलची मदत घेऊ शकता, तुम्ही एखाद्या टेस्ट सिरीजची मदत घेऊ शकता, तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, पण त्या पर्टिक्युलर टॉपिकवर तुमचे उत्तर लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. जोपर्यंत राईट करणार नाही, तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाही, तोपर्यंत त्यामध्ये काय लॅक्युनाज आहेत, कसं सेंटेन्स फॉर्मेशन करायचं हे तुम्हाला समजणार नाही. आणि हे झाल्यानंतर सेम प्रोसेस दुसऱ्या सब्जेक्टसाठी पण काय करायची आहे, रिपीट करायची आहे. हे आहे RUWR फ्रेमवर्क, हे आपल्याकडे असायलाच पाहिजे. ओके, हे केलं तर देर आर चान्सेस सक्सेसफुल होण्यासाठी, नाही तर मग प्रॉब्लेम आहे. तर हे काय झालं, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्याचं तुमचं काय स्ट्रॅटेजी तुम्हाला दिलेली आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून पर्सनलाइज प्लॅन पाहिजे असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर. आपण बसून ते तुमचे पर्सनलाइज प्लॅन काय करूयात, तयार करूयात. हे झाल्यानंतर बघा, फेब नंतर तुमची फेज 2 चालू होईल, किंवा 15 फेब नंतर असं तुम्हाला सांगितलं एक ब्रिजिंग सब्जेक्ट उचलायचा आणि फेज 2 ला नंतर तुम्ही काय म्हणणार, चालू करणार. फेज 2 मध्ये मेन्सचं काहीच करायचं नाही, इव्हन ऑप्शनलची प्रिपरेशन सुद्धा सोडून द्यायची. ओके, ज्याचं कुणाचं राहिलं असेल ते थोडंसं 1-2 घंटा पाहू शकतात, पण तुम्ही सोडली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑप्शनल सोडून द्यायचा, मेन्सचे सब्जेक्ट सोडून द्यायचे आणि इथं पूर्णतः प्रीवर फोकस व्हायचं. कारण पुढे किती महिने आहेत तुमच्याकडे, एक तर आहे मार्च, एप्रिल, मे, 3 महिने आहेत आणि या 3 महिन्यामध्ये आपल्या प्रिलिम्सचाच टॉपिक काय करायचे, कव्हर करायचे आहेत. कोणकोणते याच्यामध्ये काही प्रिलियम फोकस असला पाहिजे आणि याच्यामध्ये जीएसचे सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायला लागणार. कोणकोणते असणार, हिस्ट्री असणार आहे, जॉग्राफी असणार आहे, पॉलिटी असणार आहे, इकॉनॉमी असणार आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असणार आहे आणि जे काही एन्व्हायरमेंटचा भाग राहिला आहे तो. म्हणजे हे जे सब्जेक्ट आहेत बघा, हे प्री फोकसवाले ते आता आपल्याला थरोली करायचे आहेत. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, एखादा कोर्स जॉईन केलेला असेल तर त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स पहा, स्वतःच्या हँड रिटन नोट स्वतः बनवा. राईटच्या जागी इथे तुम्ही काय करायचे, MCQ सॉल्व्ह करायचे. काय करायचे, MCQ सॉल्व्ह करायचे. कारण लिहिणं आणि MCQ सॉल्व्ह करणं हे 2 वेगळे अप्रोच आहेत आणि MCQ सॉल्व्ह करण्यासाठी तो MCQचा ॲप्टिट्यूड डेव्हलप झाला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही 3 महिने ते कंटिन्युअसली सॉल्व्ह कराल तेव्हा कुठेतरी एक्झाममध्ये जाऊन तुमचा एक स्कोर चांगला येईल, एक 60-70 प्रश्न तुमचे करेक्ट येतील आणि देन तुम्ही डेफिनेटली तुमची प्री काय करणार, क्वालिफाय करणार. म्हणून इथे काय करणार, व्हिडिओ लेक्चर पाहणार, स्वतःच्या नोट्स बनवणार, पण आन्सर रायटिंगच्या जागी इथे तुम्ही MCQ सॉल्व्ह करणार. जो काही सेपरेट तुमचा दिवसातला 1.5-2 घंट्याचा टाइम आहे तो याच्यासाठीच काढून ठेवायचा. कारण हे डेव्हलप होणं पण खूप महत्त्वाचं असतं. विदाऊट MCQचा ॲप्टिट्यूड डेव्हलप झाला नाही तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार नाही. सगळेच ऑप्शन सारखेच वाटायला लागतात आणि मग काहीच येत नाही. तर तसं न होण्यासाठी MCQ सॉल्विंग काय मस्ट आहे. आणि सोबतच तिथे आपला जो फोकस असणार आहे हा करंट अफेअरवर सुद्धा असणार आहे. ॲटलिस्ट 1.5 वर्षाचे करंट अफेअर्स तुम्ही कव्हर केले गेलेले पाहिजे. तुम्ही मे 26 मध्ये जर पेपर देणार असाल तुम्ही जानेवारी 25 पासून तुमचे करंट अफेअर पुढे रेडी पाहिजे. ओके, तरच मजा आहे. कारण करंट अफेअर्सचे 1.5-2 वर्षाच्या आधीचे पण विचारू शकतात. तो एक, आणि आपण त्याचा करंट अफेअरचा जो अप्रोच आहे हा सुद्धा बदलतोय. मल्टिपल स्टेटमेंट येतात एक्झाममध्ये, तर त्या मल्टिपल स्टेटमेंटच्या विथ रिस्पेक्ट टू गोष्टी आपल्याला आता माहीत असायला पाहिजे. ओके, यामध्ये GS मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, ओके, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, करंट अफेअर्स ॲटलिस्ट 1.5 वर्षाचे तुमचे काय असायला पाहिजे, रेडी असायला पाहिजे. जेणेकरून कसाही प्रश्न आला 15 पैकी 10 करंट अफेअरचे प्रश्न आपले बरोबर यायलाच पाहिजे. आणि ते बरोबर येण्यासाठी पुन्हा काही तुम्ही बॅच वगैरे जॉईन केली असेल तर बॅच तुम्ही करू शकता, किंवा जे काही करंट अफेअरचे मॅगझिन बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरू शकता. प्रोव्हाइडेड करंट अफेअरच्या टेस्ट जरूर सॉल्व्ह करा. इवन प्रिलियम्सच्या सुद्धा टेस्ट काय करा, जरूर सॉल्व्ह करा. विदाउट सॉल्विंग दोज टेस्ट तुम्ही तो ॲप्टिट्यूड डेव्हलप करता येणार नाही. टेस्ट सिरीज तर करायच्याच, त्याबरोबर आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत 2014 पासून ते 2025 पर्यंतचे हे प्रश्न सुद्धा आपले व्यवस्थित रटल्या गेले पाहिजे. प्रत्येक ऑप्शन आपल्याला माहीत असला पाहिजे. त्या ऑप्शनच्या रिलेटेड 4-5 ओळींमध्ये त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. हे 3 महिन्यामध्ये होतं का? येस होतं, फक्त तेवढं स्ट्रॅटेजिकली जावं लागतं. ओके, सब्जेक्ट वाईज तुमचे PYQ रेडी असले पाहिजे. आणि CSAT जर तुम्हाला ते डिफिकल्ट वाटत असेल तर एखाद दुसरा CSATचा पेपर तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्ही ते गुड टू गो असाल, तुम्हाला 100च्या वरी मार्क येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट पेपरला जाऊन CSAT जरी पाहिलं तरी काही एवढा इश्यू होणार नाही. फक्त एकदा पाहून घ्या. आणि ज्याला कोणाला डिफिकल्ट जात असेल त्याने त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस त्याला करावी लागेल. डिपेंडिंग अपॉन दी स्टुडंट, त्याचा ॲप्टिट्यूड काय आहे त्याच्यावर ते ठरेल. ओके, आणि 25 मेला आपला काय आहे,
सॉरी 31 मेला आपला काय डी डे आहे, प्रिलियम्सची एक्झाम आहे. इथे जाऊन तुम्ही प्रिलियम्स द्यायची. प्रिलियम्स दिल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे, पुन्हा तुमची गाडी जी आहे ही पुन्हा शिफ्ट करावी लागेल आणि ती जून ते ऑक्टोबरचा जो काही टाईम असेल यामध्ये आपले जे काही प्रिलियमचे सब्जेक्ट होते जसं की पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी याच्यावर आपण आन्सर रायटिंग केलेली नाही आहे, याच्यावर आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या नाही आहेत, तर त्याच्या आन्सर रायटिंग असणे, त्याचे आन्सर बिल्डिंगचे अप्रोच असणे, काही मेन स्पेसिफिक गोष्टी त्यात आपल्याला वाचायला लागतील, ते आपल्याला तिथे कव्हर करावं लागेल. त्याचबरोबर तिथे टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या टेस्टचं इव्हॅल्युएशन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि पुन्हा एकदा ऑप्शनल आपल्याला इथे उचलावं लागेल. त्याची रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि जी तुम्हाला म्हणले ना 250 मार्क आपण तिथे सिक्युअर केले, आता आपल्याला थोडे 50 मार्क वाढवायचे आहेत. मग थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट टाकायचे, आन्सर रायटिंग रिफर्बिश करायचे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जून ते ऑक्टोबर 2026 मध्ये चालेल. आता त्याचं काही डिटेल प्लॅन आहे जे आपण प्रिलियम झाल्यानंतर तुमच्याशी मी शेअर करेल. पण आता आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. इथे मेन्स फोकस असेल, आन्सर रायटिंग आणि टेस्टवर तुमचा इथे फोकस असला पाहिजे. ओके. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा ती मेन्स तुम्ही प्रिपेअर करणार आहात तेव्हा तुम्ही त्याचे करंट अफेअर्स याच्यावर फोकस असला पाहिजे. कारण प्रश्न जे मेन्समध्ये सुद्धा पडतात हे काहीतरी घटना घडली आहे, काहीतरी घटना करंट इव्हेंटमध्ये आली आहे म्हणून त्याच्या रिलेटेड स्टॅटिक प्रश्न सुद्धा ते विचारतात. म्हणून जेव्हा तुम्ही मेन्सचा अभ्यास कराल ना जून ते ऑक्टोबरमध्ये, तेव्हा करंट अफेअरला सुद्धा आपल्याला काय ड्यू रिस्पेक्ट द्यावा लागेल. ऑक्टोबरमध्ये आपली मेन्स आहे, नंतर 2-3 महिन्याने आपला रिझल्ट येईल, इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सफल झाला तर यू विल गेट युअर सर्व्हिस. तर असा हा एक डेडिकेटेड प्लॅन तुमच्यासोबत आपण शेअर केलेला आहे. याच प्लॅनच्या अनुषंगाने आपण काय केलेली बॅच आणलेली आहे. जी मेहनत तुम्हाला करायची आहे ती मेहनत आम्ही कुठेतरी तुमचे एफर्ट कमी करण्यासाठी ही लक्षवेध बॅच आणलेली आहे. बॅचचे ॲडमिशन ओपन झालेली आहेत. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर बॅचमध्ये आहेत. ओके. सगळ्या गोष्टी ज्या काही मी तुम्हाला तोंडाने सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी इथे इन्क्लुडेड केलेल्या आहेत. बस तुम्ही काय एकदा बॅच घेतली की तुमचं पूर्णतः जे पालकत्व आहे मेन्स लिहिण्यापर्यंत ते आम्ही घेऊ. तर मेन्समध्ये चांगलं परफॉर्म करण्याची तुमची जी जबाबदारी असेल ती आम्ही घेऊ. कंटेंटच्या बाबतीमध्ये, स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी ह्या आमच्यावर डिपेंडंट असतील, ह्या आमच्यावर त्या ड्यू आलेल्या असतील. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही सोडून द्यायची. एकदा का तुम्ही या पर्टिक्युलर बॅचमध्ये एनरोल झालात की तुमची मेन्स चांगल्या पद्धतीने लिहिण्यात यावी यासाठी सगळे प्रयत्न काय करणार आम्ही करणार आहोत. ओके. तशीच आपली सोशियोलॉजीची बॅच सुद्धा आहे. पुन्हा ऑप्शनलसाठी ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी आपण इथे करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही त्या काय करू शकतात पाहू शकतात आणि डिरेक्टली एकदा ॲडमिशन घेतलं बॅचमध्ये की तुमचा 50% लोड काय होतो कमी होतो. तर असं हे पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी सेशन आय होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर प्लीज काय करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून काही क्वेरी असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. आम्ही त्या रिझॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे काय करू प्रयत्न करू. आता इथे थांबूयात, पुन्हा भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड थँक्यू. ओके. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.